आज आपण बिल वॉल यांनी अलेकाइन डिफेन्समध्ये खेळलेला एक गेम बघूया. अलेकाइन डिफेन्स कसा होतो, E4 आणि नाईट F6. पुढे बऱ्याच वेळा पांढरा खेळाडू आहे तो E5 खेळतो आणि याला थ्रेट देतो आणि नाईट परत हलवायला लागतो आणि कदाचित तो अजून एकदा परत हलवायला लागतो. म्हणजे जे तत्व आहे ओपनिंगचं ते धुडकावलं जातं. ओपनिंगचं तत्व असं आहे की एकच पीस वारंवार हलवू नका. पण आता अलेक्झांडर अलेकाईनने हा डिफेन्स डेव्हलप केला, जे वर्ल्ड चॅम्पियन होते, तर त्यामुळे त्याच्यात काहीतरी असणार. हा गेम अर्थात व्हाईटनी जिंकलेला आहे. फक्त 15 मूव. नाईट D5 ला जातो, D4 खेळतो, D6, नाईट टू F3 घेऊन हा E5 ला सपोर्ट करतो, D क्रॉस E5, नाईट क्रॉस E5, नाईट D7 ला घेऊन या नाईटला थ्रेट देतोय. आता नाईट क्रॉस F7 हे अतिशय डॅशिंग मूव्ह केले. नेहमी आपल्याला खेळामध्ये हे बघितलं पाहिजे की काळ्याच्या F7 वर कसा अटॅक करता येईल. काळ्याचा F7 हे वीक पॉन असतं आणि पांढऱ्याचं F2 वीक पॉन असतं. F7 वर त्याने अटॅक केला. आता ते मारलंच पाहिजे, नाहीतर क्वीन जाते. क्वीन काय कुठे हलवू शकत नाही. तर किंग क्रॉस F7 केलं. क्वीन त्याने H5 ला घेऊन चेक दिला. आता याची कॅल्क्युलेशन्स आहेत बघा किती. आणि हा काढला की याचा नाईट जातोय, म्हणजे नाईटला नाईट मिळतोय. इतकं ते सोपं होतं खरं म्हणजे. नाही त्याने नाईटला सपोर्ट आणला. किंग टू E6, ओके, C4, नाईटला थ्रेट दिली. नाईट गेला B4 वर. आता ही अतिशय डेंजरस परिस्थिती आहे की हा नाईट पुढे C2 वर आल्यानंतर तो राजा आणि हत्तीला फोर्क करतो. आणि C2 पासून त्याला रोखणारं कोणी नाही आता. पण हा इतका डॅशिंग आणि कॅल्क्युलेटेड आहे की याने A3 खेळून त्या नाईटला धक्का दिला की जा. हा बिशप पण इथे खेळता आला असता त्याला. D2 ला बिशप डेव्हलप झाला असता, पण धक्का दिला तर हा नाईट जातो C2 ला. चेक. आता राजा हलवला पाहिजे. राजा येतो D1 ला. आता याने अर्थात हत्ती मारून टाकला आणि ती अतिशय चूक झाली त्याची हत्ती मारलाय, कारण त्यामुळे मेट इन 6 ची परिस्थिती निर्माण झाली. हे बघा, हत्ती त्याऐवजी हा नाईट त्याने इथे घेतला असता F6 ला, तर क्वीनला थ्रेट असती. परत राजाला संरक्षण मिळालं असतं. ह्याची क्वीन बाहेर पडली असती. या पॉनला मारून सरळ चेक देता आला असता वगैरे. ही चांगली मूव्ह होती, पण याने हत्ती मारून टाकला. नाईट क्रॉस A1. आता बघा 6 चालीमध्ये मात. क्वीन D5 चेक, किंग F6 ला जातो, बिशप G5 चेक. बिशपला क्वीनचं प्रोटेक्शन आहे. किंग G6 ला जातो, बिशप D3 चेक, किंग H5 ला जातो, बिशप E3 आणि क्वीननी चेक. किंग G4 ला जातो आणि क्वीन टू G5 आणि चेकमेट. अशा पद्धतीने हा चेकमेट झालेला आहे. तर आपण बघितलं अलेकाइन डिफेन्सच्या सुरुवातीच्या मूव्ज असतात E4 आणि नाईट F6 अलेकाइन डिफेन्स. आणि F7 वर एक चांगला अटॅक आपण याच्यामध्ये बघितला. तर बघितलेल्याबद्दल धन्यवाद. कृपया बघत राहा.